गरजेचं आहे. धन्यता देण्याजोगा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे. नाहीतर आता सध्या असं चाललंय महाराज, आता पोरगा काय आमना आत्माशे का आपल्या हातातच आहे. कारण मायबापांची कूक जर पवित्र असेल तर मुलं चांगली जन्माला येतात. आज याच्यामध्ये अजिबात तीळ मात्र शंका ठेवायची नाही. मायबापांची कूक पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं? हो, जर दिवस गेल्याच्या नंतर आपल्या अंगी संस्कार चांगले असतील, आपण ग्रंथ वाचले, आपण जर का चांगल्या सिरियला भगवंताच्या संतांचं चरित्र वाचलं, टीव्ही बघू नका असं म्हणणार नाही. आस्था चॅनल आहे, संस्कार चॅनल आहे, त्याच्यावर कथा चालतात ते बघायचं ना. हो, तुम्ही जर का दिवस गेल्यावर जर का भगवंताच्या कथा ऐकत असाल, कथा वाचत असाल, ग्रंथ वाचत असाल, तर नक्कीच आपल्या पोटी येणारा चांगला मुलगा जन्माला येईल. बरोबर आहे की नाही? हो, थोडं वाईट वाटेल माझ्या माया माऊलींना, थोडंफार. बाकीने बहिणीसले पटी जाई नाही, माय खरं सांगत तो कितला का नीच ना, आपण खरं सांगत. आपल्या संस्कार लेकरांमध्ये उतरतात नाही का, म्हणून आपण आपली खूप पवित्र ठेवायची. तुम्ही म्हणसाल महाराज कसं शक्य? मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये उतरतात. त्याच्यासाठी मला एक विनोदात सांगायचं आवडतं. माझं कीर्तनातून मी विनोदाची झालर लावूनच पटवण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे कीर्तन म्हणजे टाइमपासचं साधन नाहीये, कीर्तन म्हणजे विनोदाचं साधन नाहीये, पण विनोदाचा सहारा घेऊन मी तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो. लक्षपूर्वक ऐका. संस्कार कसे असतात? एक पोरगा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता. लक्षपूर्वक ऐका. एक पोरगा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता. चोऱ्या करायची सवय लग्न करण्याच्या वयात आला. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला बायको भेटली. ती पण जरा चोरटीच भेटली. हा, तो भाऊ चोर होता, त्याला बायको बी चोरटी भेटली. मग ती काय करे, चालता चालता कोणा गलिमाने ताटल्या उपाट दे, कोणा वाट्या उपाट दे, कोणा डबा उपाट दे. आता दोघं चोरटे आहेत. मग यांच्या पोटी संत जन्माला येईल का? यांच्या पोटी संत जन्माला येईल का? आता पोरीला दिवस गेल्याच्या नंतर आता डिलिव्हरीची वेळ जवळ आहे, बाळंतपणाची वेळ जवळ आहे. पोरीला दवाखान्यात नेलं, डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणजे पोरीचा शिजर करावं लागेल. आता टेबलावर लेटावलं, शिजर झाल्याच्या नंतर बाळ हातात दिलं. पोरगं बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काही सुटत नव्हती. पोरगानं मुठ धरून ठेवलेली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, वैद्यांना दाखवलं, पोरगं मुठच काही सोडना. वैद्यांना दाखवलं, भगत लोकांना दाखवलं, तरी पोरगं काही मुठ सोडना. एक सुज्ञ बाबा आले, अरे म्हणली एवढे डॉक्टर केले, एवढे वैद्य केले, एवढे भगत लोकांना दाखवलं, तरी पोरगं मुठ सोडत नाही. एक काम करा ना, एखाद्या मानसरोग तज्ञाकडे द्या ना म्हणे पोराला. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होता. डॉक्टर साहेबांच्या गळ्यात 2 तोळ्याची सोन्याची चेन होती. डॉक्टर साहेबांनी चेन काढली आणि पोराच्या समोरून अशी फिरवली. 2 तोळ्या सोन्याची चेन पोराच्या समोरून अशी फिरवली. जशी चैन दकी ना पोरगानी, सोनानी चैन, पटकनी हात सोडा, पटकन चैन धरी. पण जवळ हात मोक्या करा ना, तो त्यानं 5 ग्रामने अंगठी हात माही पडणे. तपास करा, त्या असं माहीत पण जर करता नर्सना हात माही उपाट दिली होती. कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे यो? मायबापांचे संस्कार जसे तसे लेकरं घडतात. बरोबर आहे ना? मग आता ऐका, जिजाऊमा साहेबांच्या पोटी हिरा जन्माला आला, राजा छत्रपती शिवराय. अरे नुसतंच राजा नाही तर माझ्या हिंदू धर्माचा देवांचाही देव जन्माला आलाय. विठ्ठल कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. इथं आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीची मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोण्या दासीनं बघावं, कोण्या दासीनं बघावं, जिजाऊमा साहेबांकडे जावं, जिजाऊमा साहेबांना सांगावं, मासाहेब कोणी यवनानं गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आणि आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. आणि आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. म्हणजे जिजाऊमा साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, परिस्थिती बघितली, गाय कापलेली मंदिरामध्ये. मंदिरात गाय कापलेली. हे पोरी, हे बहीण, हो अक्का, बस खाली खालबट. कीर्तन मग मतदान मागत फिराय नाही तू. विठ्ठल 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 विठ्ठल. जिजाऊमा साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, बघितली परिस्थिती. कोणी यवनानं गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. परिस्थिती बघितली जिजाऊमा साहेबांना. परिस्थिती बघितल्याच्या नंतर अंगावर क्षार आले. भवानी आईकडे बघितलं, क्रोध भरे नजरेनं बघितलं. नाही भवानीला सांगितलं, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं आई ऐक ना, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, अगं दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड बया, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया. आई भवानीला हक्क मारली, अगं जगदंबे, अगं भवानी,
अगं ऐक ना, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला, कुलवंशज नको, एकच पुत्र देव, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. माझ्या म्हातारपणाची काठी नको मला, कुलवंशज नको, मला एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. ऐका ना माय हो, जिजाऊ मासाहेबांनी आईकडे मागणी मागितली, एकच पुत्र दे, पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. काय मागणी मागितली. आताची माय मागणी मागते, तुम्ही जर मंदिर माग्यात बहिणीसो देव पाहिजे, तुम्ही बी मागतीस. तुम्ही पूर्णाला गेले जर वर्ष 2 वर्ष वय ना, ते देवीले नाही, ते देवले सांगते, देवबा मनसून बायले किंवा मन आंडेरले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. तुम्ही कुत्र मांजर देव पाहिजे मागतीस, मग देव बा कुत्रच दे बट गावचो पैसे पिना की रात बुकत फिरत. तुम्हीच कुत्र मागेले, देव काय करीन तटे. बरोबर आहे की नाही हो. अजिबात स्वार्थ नाही मागण्यात. देवा एकच पुत्र दे, पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा दे. आणि आजचा तरुण पण गाडीवर लिहितो, राजे राजे पुन्हा जन्माला या. आजचा तरुण लिहितो गाडीवर, राजे तुमची धर्माला गरज आ. राजे पुन्हा जन्माला या म्हणतात दादा. राजे जन्माला येतीलही, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. थोडं काही बायांना वाईट वाटेल, काही बहिणींना वाईट वाटेल, पर ताई राग आला तर येऊ दे. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. तुम्हाला बोलून तुमचा अपमान करण्यासाठी रवी किरण आलेला नाहीये, पण माझ्या धर्माचे नियम सांगायला अजिबात हाय काही करत नाही. कोणाला राग आला तर तुम्ही माझं काय करून घेणार आहे. तुमले राग उन्हाचे तुम्ही म्हणा काय करलिशात, पुढली तारीख देवात नाही यांवर काय करशात तुम्ही म्हणा. आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही, कारण आपली दुकानच आहे वर, गिराईक कशी कमीच नाही. मनीषीनं आपण तोलतोलनं जीवन जगत नाही. सत्यता मांडायची, राग आला तरी येऊ दे, पण राग ज्या ताईला येत असेल त्या ताईने एकांत मध्ये बसायचा आणि स्वतःला प्रश्न करायचा, रवी किरण माझा भाऊ आहे, आणि जर का मोठा भाऊ काहीतरी शिकवतोय तर माझ्या ताईने चूक सुधारायला पाहिजे, मला दोष देण्यापेक्षा. विठ्ठल विठ्ठल राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदराळा घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. तुम्हाला सांगतो माया हो, डोक्यावरचा पदर आपला संस्कार शिकवतो, डोक्यावरचा पदर आपली लाज राखतो, आपली इज्जत वाढवतो. म्हणून प्रत्येक माझ्या बहिणीला, या गरीब भिकारी भावाची मागणी असेल की लग्न झालेल्या स्त्रीनं कमीत कमी सासरमध्ये डोक्यावर पदर ठेवला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. बोलणं समजे राह ना. हाटे जवळ जवळ बट्यात म्हणे माया बहिणीचं डोकावर पदर आहे बा, मस्त वाट राह ना मला. म्हणा चित बिला घ्याले लिहिले हो बहिणीसून डोकान पदरले मग काय नुकसान आहे का. जर आपला राजाशनी माय बिगर पदरनी राहे नी, जिजाऊ मासाहेब पदरली आहेत, मग आपण कोण शेतच. बरोबर आहे का नाही. आखो बरं, राजे छत्रपती शिवरायांच्या आईला तुम्ही बघितलं नसेल, आपल्या जगाच्या माय म्हणल्या तरी वावगं ठरणार नाही हो. आपल्या खास करून महाराष्ट्राच्या हो माय म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. त्या मायनं डोक्यावर पदर घेतला. कदाचित काही लोकांना असं वाटत असेल ते आम्ही बघितलं नाही. तुमच्या डोळ्यात एकाचं उदाहरण सांगतो. राष्ट्रपती झाल्या माय, आपल्या काना देशाची मुलगी आहे ना, काना देशाची सुना, त्या मायनं डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. त्या मायचं नाव काय. राष्ट्रपती झाली माय, डोक्यावरचा पदर पडू दिला नाही माय हो. राग नाही ना तुमले मना बोलेल ना, खरंच ना बहिणी सोन मायच्या राग दर्जात बी नका हो बहिणी सोन. दखा तुमले राग कसं वायवर म्हण खरं बोलांचा वैशे बिनकामा राग अजिबात धरा नाही. कसं रास ना काही लोक असले ना स्वतःने नजर स्वतः डोळ्यामा जायला घाण स्वतःला दिखत नाही. कोणीतरी देखाडच वय समजाच म्हणून डोळ्यामा घाण जायला असं. बरोबर आहे ना. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही. मग आता मी घाण दाखवायला आलोय. माय आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती वैगी तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जा पोलो तीर पाको शिलेस हो बहीण. तू बचत गटनी मिटिंगले जास हो काकू, तू खिचडी वाटस हो बहीण. आठे राष्ट्रपती पदरलेस, आपला संस्कार आहे त्या. बरोबर आहे का नाही. लेवायला पाहिजे ना पदर. पदर कितला महत्वाना आहे ऐका. जर जिजाऊ साहेब पदर पडू देत नव्हत्या, राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब पदर पडू देत नाही, पदराची काय किंमत आहे. तुम्ही घरात नेसतात ती साडी किती झाली माया हो. 200 400 500 600 रुपयाची साडी तुमची घरात नेसायची साडी ताई, 600 रुपयाची साडी. बरोबर आहे ना. 600 रुपयाची साडी आहे.
तुमची साडी सहावार साडी 600 रुपयाची, सहावार साडी 600 रुपयानी, सहावार साडी कितला मीटरनी? 6 मीटरनी, बरोबर आहे ना? मग मीटर कितला पडणार ते? 100 रुपयाले, बरोबर आहे ना? पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना, कितला पडणार तो? 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर जर डोकार राहिला ना, असा टोपीवाला बाबा बसेलेत ना, 100 रुपयाना पदर आहे डोकावर जर दखाना, या बाबा आहे ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतो. कुठे ना माहेर रायपूरना काय संस्कार होतील मग माई बाप ना, बरोबर आहे ना? 100 रुपयाचा पदर आहे पण आपल्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो. तो पदर टाकायला काय लाज ठेवायची? आकू बाकीने बहिणी सांगतो महाराज पहिल्या बाया शिक्षित होत्यात म्हणशील त्या इथले नियम मारायत, आम्ही शिकेल सवरेल शेतीस, असं का? म्हणजे शिकीस काय बिगर पदर न फिरू? हा म्हणतं बहीण बिगर पदर न फिरणं, याला जर सुशिक्षित म्हणतोय ना तू अजून पुरी नाही शिकेले म्हणे. मग महाराज म्हणतं तुझं पाय मागाला ना बुटस मा वरण लिन पिशी तर म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई भाऊ. डोक्यावर पदर आहे, आपली आबरू वाढवते, मायबापांची इज्जत वाढवते, काय फरक पडतो? बरोबर आहे ना? डोक्यावर पदर घ्यायचा माया हो, बाकी ना बाया हो. अजून खेळागाव म्हणे कुशल मुद्दाम सासराने सुनबाईने जर काही थोडीफार कुरबुर व्हायला राहिली ना, मुद्दाम अशी पोलो कोशील हा लेत नाही मी त्यातलं देखील पदर. ओ बापरे, मग तू का झेंडा लायदी ना का बाई? हा तू सासराला देखील पदर लेत नाही, मग तू झेंडा लायदी ना का? सासऱ्याची काही जात नाही बाई, तुझ्या बापाची आबरू जाते. विठ्ठल विठ्ठल साकडं घातलं देवीला. अगे आई, अगे जगदंबे, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल. आणि आई भवानीनं हाक ऐकली, आई भवानीनं हाक ऐकली. जिजामासाहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. महिला मातांना चांगलं कळतं. बाईला दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात, आणि डोहाडे लागल्याच्या नंतर बाईला विचारलं जातं, बाई ए दीदी तुला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का ग बाई? विचारतात ना दिवस गेल्याच्या नंतर. तसं जिजामासाहेबांना डोहाडे लागले. हो बरोबर आहे, अनुभव येत ना मायना, अनुभव बोलतोच माणूस ना. नाही बरोबर आहे ना, अनुभव असल्यावर बोलतोच माणूस, बरोबर आहे. आईनं बरोबर सांगितलं, डोहाडे लागतात. दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. जिजामासाहेबांना एका दासीने विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? तुमची काय इच्छा होते का काही खायचं काही प्यायची? जिजामासाहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतंय. काय डोहाडे लागले हो जिजामासाहेबांना? काय डोहाडे लागले? बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतंय. डोहाडे असे आहेत तर मग पोटात कोण असन? डोहाडे असे लागतात मायला. आताच्या मायला दिवस गेले आणि एखाद्या गल्ली आलीतल्या काकून विचारलं, का बहीण तू ना काय काव का जीव करा ना का? त्याने बहीण एकच सांगत, म्हणा कानी पिवे पाणी पिव जीव कर. शेलगावतून दर्शन काल राधा जन्माली. एखादी माय दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माटी खायचा. बहीण तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाची राजा का झाली? अरे खूप पवित्र असावी लागते. डोहाडे सुद्धा असे लागले, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. 19 फेब्रुवारीचा दिवस आहे. 19 फेब्रुवारीचा दिवस आहे माझा राजा छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊमासाहेबांच्या पोटी देवांचेही देव, जे मंदिरातले देव आज मंदिरात बसलेत, ते बसवणाऱ्या त्या देवाचं रक्षण करणारा महादेव म्हणजे माझे राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. जसं की 19 फेब्रुवारीला माझ्या राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि माझ्या हिंदू धर्माचा कोणीतरी वाली भेटला. नाहीतर जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते, तर कदाचित रवी किरण इथं कीर्तन केलं नसतं, इथं टोप्या घालून तुम्ही कीर्तनाला बसले नसते, इथं नववार आणि सहावार साडीमध्ये माझी माय आणि माझी बहीण कीर्तनाला बसली नसते. राजे छत्रपती शिवरायांचे उपकार की तुम्ही हे टोप्या घालून बसलेत ना, या टोप्यांचा आकार बदलला असता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर. या तुमने अशा टोप्या आहेत ना, या टोपीचा आकार बदली जायला राहता. गोल टोप्या राहतात. आणि आता तुम्ही तात्या, जिबो, अण्णा, बापूजी हा सने राहत, शब्बीर दादा, अल्ताफ काका, सुलतान भाई, आणि तुम्ही मीराबाई, सखूबाई, सलोताना ताई असं नाही राहत, सकिना भाभी. छत्रपती शिवराय जन्माला आले, माझ्या हिंदू धर्माचा कोणीतरी कैवारी भेटला, कुणीतरी धर्माचा रक्षक भेटला, कुणीतरी माझा खरा भगवंत जन्माला आला. म्हणून तर स्वामी स्तुती करत असताना राजे छत्रपती शिवरायांची नाही तर जन्माला घालणाऱ्या जिजाऊमासाहेबांची स्तुती करतात. अभंगाच्या वा
धन्य जिजाऊच्या कुशीबीर जन्मले छत्रपती. जन्माला आल्याच्या नंतर कार्य केले धर्माचे रक्षण. कदाचित धर्माचं रक्षण आपण आपल्या घराचं करू शकत नाही, पूर्ण धर्माचं नाही, पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करणारा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. याच्या अगोदर जिजाऊ मासाहेबांना आमचे संत धन्यता देतात. आणि ऐका ना, हे हो धन्य धन्य तोऱ्या आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तोऱ्या आई शिवरायांची जिजाई, त्यांना पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. हो धन्य धन्य तोऱ्या आई शिवरायांची जिजाई, तिला पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. जर जिजाऊ मासाहेब जन्माला आले नसते तर आज आपला हिंदू धर्म बुडाला असता. हो, हिंदू धर्माचे रक्षक जन्माला घालणारे जिजाऊ मासाहेबांना धन्यता देतात माझे संत. विठ्ठल 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 पुढे जाऊन आमचे स्वामी सांगतात, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन. हो, धर्माचं रक्षण काय असतं? कसं आहे ना, 2 तासामध्ये आपण सगळं काय नाही मांडू शकत, पण मी नुसतं शॉर्टकट तुम्हाला सांगतोय बरं. हो, धर्माचं रक्षण करणं काय, एका शब्दात सांगेल, धर्माचं रक्षण करणं म्हणजे तुम्ही आपण कीर्तनात बसलो ही मोठी कृपा आहे. सुरुवातीला सांगितलं, जर राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तुम्ही आपण इथं कीर्तनाला बसलो नसतो, मी कीर्तन केलं नसतं. हो, अजून सांगू का, मोठ्यातली मोठी कृपा काय झाली? हे खरं तर कीर्तनाचा टाइम होता आपला 6 ते 8. मी 15 मिनिटं लेट झालोय, मलाही मान्य आहे. हे बरं का, बोलू नको बेटा, बोलू नको भाऊ, थोडं राहणार राहते मन वगैरे, फक्त आडमुलांना टाकान राहिलं तर थोडा माल आहे तेवढा खपाडले होते, मी बी निघा मागेशी. खरं तर ही 8 दिवस अशी धावपळ असते. इथून कीर्तन करा, तिथं जा, तिथून करा, तिथं जा, असं चालतं. 2-2, 3-3 कीर्तन असतात. म्हणून काही आता थोडं नियमाचं पालन करावं लागेल आणि वेळेचं भान ठेवावं लागेल. काळजी करू नका, तुमचे माझ्याकडे 15 मिनिटं घेणे आहेत. मी 15 मिनिटं अजिबात तुमचं पोपटाचं घेणार नाही. 15 मिनिटं कसं आहे ना, पुन्हा पादऱ्या बोलू नको. त्यात ना आता जाते ना मला कोकाट्यामध्ये आले, तुमनं गण खरं आहे दकूत नाको नंतर सौडमा हाय राय कसं रास ना, उदळ जर लिहायला राहिना ना, कापटा कुपटा नंतर तुम्हाला इच्छा मला पण नाही भरपूर सांगायची, पण कसं असतं आता आजचा दिवस तुम्ही मला समजून घ्या. म्हणजे दुसरी तर उन्हा प्रसंग आजूबाजू माता ऐका सरकारीचा सुभा असं टेन्शन घेऊ नका, तुमचा वेळ संपूर्ण भरूनच काढणार आहे. मला अजिबात कोणा टाईम चोराचोरी करायला आवडत नाही. कसं आहे ना, आपलं सांगाल बी आहे राहत नाही, खावाल बी आहे राहत नाही, म्हणून तुमचं अजिबात चोराचोरी करणार नाही. धर्माचं पालन केलं माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी. मी सुरुवातीला बोलून गेलो, काही तरुण आहे ना राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे लावतात आणि अश्लील गाण्यांवर नाचतात. काही माझे तरुण भाऊ तर दारू पिऊन नाचतात. माफी मागून बोलेल तरुण भावांनो, जर राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये तुम्ही दारू पिऊन नाचत असाल, माझा एवढा अधिकार नाही, पण मी तुमचा धर्माचा आहे, लहान किंवा मोठा भाऊ समजून बोलेल हक्काने. जर एखादा तरुण राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचत असेल आणि ते पण अश्लील गाण्यांवर नाचत असेल आणि त्यातल्या त्यात जर का मदिरापान म्हणजे दारू पिऊन नाचत असेल, अरे ज्या राजे छत्रपती शिवरायांना सोपारीचं खांड चालत नव्हतं त्यांच्या जयंतीमध्ये जर तू दारू पिऊन नाचशील राजा, किडे पडून मरशील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजे छत्रपती शिवरायांचे एक गुण जरी अंगीकारला तरी सुद्धा हिंदू धर्माचा तरुण जागा झाला समजेल. आजच्या कीर्तनातून मला सांगायचा हिंदू धर्माचे काय नियम होते आणि काय माझे राजे छत्रपती शिवरायांचे विचार होते लक्षपूर्वक ऐका. जर परक्याची स्त्री जर का ताब्यात आली तरी सुद्धा आपली माय आपली बहीण समजून माघारी पाठवायची, ही विचार राजे छत्रपती शिवरायांचे होते. आणि नुसते राजे छत्रपती शिवरायांचे नाही, आमच्या संतांची शिकवण सुद्धा तीच आहे. जाई व तू माते न करीसा या स्वामी विष्णुदास. खऱ्या वैष्णवाला परस्त्री माय बहिणा, माझ्या राजे छत्रपती शिवराय सुद्धा परस्त्रीला आपली माय आपली बहीण या नजरेनं बघत होते. ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल अंतिम
शेवटचा विषय सांगतो, लक्षपूर्वक ऐका. राजे छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये अशा काही काही गोष्टी घडल्या. कल्याणच्या सुभेदाराची सून, तुम्हाला इतिहास माहिती आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून हो आपल्या मावळ्यांनी आणली, शिपायांनी आणली धरून. माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी तिला साडी चोळीचा आहेर केला. बेटा तू तुझ्या माहेरी आली, तुझ्या भावाकडे आली, हा तुला आहेर आहे आमचा, आहेर देऊन पाठवली. ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. अरे ज्या धर्मामध्ये परस्त्रीला आपली माय आपली बहीण मानली जाते, त्याच धर्मामध्ये आणि त्याच भारत देशामध्ये जर का 4-4, 5-5 वर्षाच्या पोरींवर, 10-10, 12-12 वर्षांच्या पोरींवर बलात्कार होत असेल, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती आहे? जर हे माझ्या राजांच्या राज्यात घडलं असतं तर त्याच ठिकाणी हातकलम केले जात होते. आणि आता बलात्कार करणारा एकदम आरामात तिथं कोर्टामध्ये केस खेळतोय, मतलब तारखेंवर जातोय, त्याचं काही होत नाहीये. कुठंतरी माझ्या राजे छत्रपती शिवरायांचा जो कायदा होता तो एकदम रास्त होता आणि तेव्हा अशी कामं होत नव्हती. आता प्रत्येक चोराला मार्ग सापडतोय म्हणून चोरी वाढली आहे. नाहीतर परस्त्री म्हणजे आपली माय आपली बहीणच असते. ही आपल्या राजांची संस्कृती, आपल्या